शासनाने जालना जिल्ह्यातील अनेक संस्थांची मान्यता रद्द केली असून बदनापूर येथील आरपी इंग्लिश स्कूलचा देखील यात समावेश आहे। या निर्णयामुळे या निवासी शाळेच्या 575 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय, तर जिल्ह्यातील साधारण 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय। शासनाने जालना जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थेच्या राजे यशवंतराव होळकर योजना बंद केल्याने धनगर समाजातील पालक आणि विद्यार्थी आता अडचणीत आलेत। राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा अर्थात आरपी इंग्लिश मीडियम स्कूल येथे काल पालक मेळावा घेण्यात आला होता। कोणतीही पूर्वसूचना किंवा पडताळणी न करता मान्यता रद्द केल्याचा आरोप या मेळाव्यादरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांनी शासनावर केलाय। आमच्या विद्यार्थ्यांचे आहेत त्या ठिकाणीच शिक्षण सुरू ठेवावे अशी भूमिका पालक आणि विद्यार्थ्यांनी ठामपणे मांडली आहे। 17 तारखेला या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याबाबत समाज कल्याण कार्यालयात सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आल्या असून या ठिकाणी मोठ्या गदारोळाची शक्यता आहे। या पालक विद्यार्थी मेळाव्याचा संपूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी किशोर सिरसाट यांनी घेतलाय। माझ्या शाळेचं नाव आरपी इंग्लिश मीडियम स्कूल। मी आता 8वी शिकते। शासनाने हा निर्णय असा घ्यायला नाही पाहिजे। हा निर्णय असा कोणाला विचारून घेतला की नाही का, म्हणजे आम्ही तिथे राहतो, त्यांनी नुसतं जिथे राहत नाही ती शाळा चेक केली नाही। आमच्या शाळेवर कसं काय असं करू शकतो तो कोण करू शकतं असं? जे आपण बेटा तू कितवीला आहे? मी 8वीला। तुझं शिक्षण कुठे इथे या शाळेत आहे? या शाळेत आहे। तुझी ह्या शाळेची मान्यता रद्द झाल्यानंतर तुला शिक्षणासंदर्भात काय वाटतं? सर मला वाटतं की नाही का, मी नाही का म्हणजे मी ही शाळा सोडून कुठे जाणार नाही। मी आधी इथं सांगायचं सर, आम्ही नाही का सर मीच नाही तर आमच्या सर्व ह्या विद्यार्थिनी म्हणजे माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजण नाही का ते जालना जे कार्य आहे तिथं नाही का आम्ही आमचे पालकच नाही तर आम्ही उपोषण करू आणि आम्ही उपोषण करू पण आमचं उपोषण जर हे झालं नाही, मान्यता रद्द नाही, ते जर हे नाही आलं तर आम्ही नाही का आमच्या जीवाचं काहीतरी करून घेऊ सर। आणि याला जबाबदार फक्त शासनाने लवकर सुरू करावं। समजायला पाहिजे की अर्ध्यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान कसे करावे इतकं तरी समजायला पाहिजे ना। विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये किती नुकसान आहे? भरत भांडुरगे सरने आम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे। आम्हाला हॉस्टेल सगळं जेवण ते सगळं दररोज आणि आम्हाला इथे सगळं चांगलं भेटतं आणि तेच भरत सरने आमच्यासाठी जे केलेलं आहे ते बाहेरच्याला कसं काही दिसत नाही आणि त्यांनी आमच्यासाठी सगळं सुविधा उपलब्ध केलेले आहे आणि ते आम्हाला असं वाटतं की आमची मान्यता रद्द झाली ही भरत सरची गलती नाहीये आणि आम्हाला इथे सगळं पालन पोषण व्यवस्थित होतं। आम्हाला इथे सांभाळणाऱ्या काकी त्या सगळ्या आंटी त्या सगळे आणि इथं ज्या शाळेत जर का उपस्थिती कमी असेल कसं असेल पण आमची शाळा आरपी इंग्लिश मीडियम स्कूल ही बेस्ट नंबर 1 ची शाळा आहे। सर आमच्या शाळेचे जर तुम्ही पुस्तकाची जर हे बघितले ना 200, 350, 500, 600 असे आहे सर। दाखवायची का सर तुम्हाला? सर आमचं आज जो पालक मेळावा आम्ही इथं ठेवलेला आहे, तर जे शासना आरपी इंग्लिश स्कूल बदनापूर येथे पालक मेळा ठेवला। पालक मेळा यासाठी ठेवला की शासनाचे परिपत्रक आलं की बाबा तुमचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत समायोजन करायचे, पण कुठं करायचे काय करायचे याची पण आम्हाला कल्पना नाहीये। आणि जे आमच्या शाळा विद्यार्थी का समावेश करा बाबा, आम्हाला काय कमी पडलं, आमची शाळा का बंद करण्यात आली, कोणत्याही एकही पालकाची तक्रार नसताना आमची शाळाची जे मान्यता काढण्यात आलेली आहे। आमचे जे पूर्ण पालक पूर्ण विद्यार्थी पूर्ण आणि आम्ही स्वतः सर वारंवार आम्ही पालक मेळा इथे घेतोय प्रत्येक महिन्याला आणि बघतोय आम्ही प्रत्येक सुविधा आमच्या विद्यार्थ्याला इथे दिल्या जातात। पण हेतू पुरस्कार बाबा आमच्या धनगर समाजाने काय शासन खेळतंय का कोण खेळतंय? आमची नेहमी हेळसांड आरक्षणात असो का विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही सोडलं नाहीये। अरे बाबा कमी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शांत बसा ना, आमच्यासाठी करा। आम्हाला जे सुविधा झाल्या आमच्या त्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब आहे सर, एवढे डिस्टर्ब आहे। काही मदतच सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, इकडे जा का तिकडे जा। आता शैक्षणिक वर्ष कोणतं चालू झालं, अभ्यास करायला किती त्रास आहे, हे मुलाच्या भावना समजून घ्या सर। हे पालक मानसिकतेत नाहीये आणि आम्ही पण नाहीये।
पूर्ण डिस्टर्ब आहे. रात्री तेच चालू आहे घरामध्ये, मुलाचं काय अभ्यासाचं काय करायचं काही नाही. आणि आमचं एकच शासनाला धोरण आहे, आम्ही समायोजनासाठी तयार नाहीये. आम्ही मुलं इतर पाठवणार नाहीये. त्यासाठी आम्हाला आंदोलन करायचं चाललं. ते आंदोलन ते कोणत्या स्तराला जाईल हे शासनाने त्याची दखल घ्यावी. आणि आमदार साहेब सुद्धा एक विनंती आहे या माध्यमातून की बाबा तुम्ही धनगर समाजासाठी जे मुलाचं नुकसान होतंय त्या मुलाचं नुकसान होऊ नये, तर तुम्ही शासन स्तरावर जे तुमचे शैक्षणिक मंत्री आहे त्यांना विनंती करा आणि ही जी शाळेची मान्यता आहे आरपी इंग्लिश स्कूलची जी पूर्ववत करावी, असं मी आमदार साहेबांना सुद्धा सन्माननीय आमदार साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर. आणि सर 3-4 महिन्यात चाललाय खेळ, 3-4 महिने आम्ही पालक आणि विद्यार्थी पूर्ण डिस्टर्ब आहोत. सर्व काम धंद्याचे पिरियड असताना सगळे सोडून सनी मुलं आम्हाला घरी डिस्टर्ब करतात, आम्ही त्यांना डिस्टर्ब करतो. हे शिक्षणाचं लावलं काय नेमकं शासनानं ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आमचं समायोजन होऊ नये ही शेवटची तुम्हाला एक विनंती करतो. आणि सर्व पालक इथे आलेले आणि पुढची दिशा ठरवणार आहे. शासनानं ठरवा की बाबा त्यांच्या विरोधात जावं की नाही जावं, कारण एकही पालक सर समायोजनाच्या मानसिकतेच नाहीये. तर एवढीच मी विनंती करतो की आणि थांबतो सर. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.